काय नाही, ही घटनात्मक खऱ्या अर्थाने सोय आहे. एखाद्या कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने आपल्याला लागला नाही तर त्याच्यावर कोर्ट असा आहे की खालच्या कोर्टातून आपण हायकोर्टात जातो, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जातो. आणि सुप्रीम कोर्टसुद्धा जर निर्णय असा देताना की देशामध्ये याचा परिणाम काय होईल, अडसळांचं काय होईल हे विसरून द्या, पण देशामध्ये ही बोगसगिरी निर्माण होणार आहे. कारण हायकोर्टाला त्यांनी त्याच्यामध्ये मोजलेलंच नाही आहे. हायकोर्टाचा 108 पानाचं रिपोर्टिंग जजमेंट असतानासुद्धा की हायकोर्टाला अधिकार नाही, कारण कमिटीला अधिकार होतो, हायकोर्टाला आहे. हे आश्चर्यजनक ही परिस्थिती आहे. कारण कमिटीने घेतलेला निर्णय अंतिम आहे. असं असेल तर लोक उद्या त्या कमिटीला पैसे देतील किंवा वशिला लावतील आणि बोगस सर्टिफिकेट घेतील आणि देशामध्ये मग ॲडमिशन मिळवणं असेल, नोकरी लागणं असेल किंवा हे निवडणूक लढणं असेल तर हे लोकांना सोपं होणार आहे. आता एक केस लॉ झाला तो. हायकोर्टाचा निर्णय मी समजू शकतो, म्हणजे ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो त्याला आपण केस लॉ म्हणतो आणि त्या केस लॉच्या आधारे ह्या घटना घडू शकतील. ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. ही खऱ्या अर्थाने केवळ कोर्टाने तर निर्णय त्याची ही दखल घेण्याची गरज आहे, पण त्या पलीकडे की राज्यकर्त्यांनीसुद्धा निर्णय घेण्याची गरज आहे. हा चुकीचा निर्णय आहे आणि याचे परिणाम काय होणार आहेत याचं गांभीर्याने त्यांनी लक्षात घेऊन त्याच्यावर काहीतरी तात्काळ उपाययोजना करावी लागली आणि ते करणार नसतील तर जी सोय आहे क्रिएटिव्ह ॲप्लिकेशन करणं सुप्रीम कोर्टामध्ये ते मी करणार आहे. त्या ठिकाणी 3, 4, 5 जज असू शकतात आणि त्या माध्यमातून योग्य तो निर्णय होऊ शकतो. अमित शहांनी तुम्हाला राज्यपालाचं आश्वासन दिलेलं होतं त्यावेळी दिलं आहे, आमच्या डेप्युटी चीफ मिनिस्टरने दिलं आहे. आता ह्या गोष्टीला डेप्युटी चीफ मिनिस्टरच्या गोष्टीला जवळ 25 महिने झाले. अमित शहाच्या गोष्टीला आता जवळपास 2-2.5 महिने झाले. परवाही मी बोललो त्यावेळी अजूनही आम्ही करणार आहोत म्हणून सांगतायत. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहेत. त्यामुळे एक 15-20 दिवस थांबेन आणि मी ते ॲप्लिकेशन करेन सुप्रीम कोर्टामध्ये. आता तुम्ही सध्या शिंदे गटामध्ये आहे. अमरावतीमध्ये देखील तुम्ही तुमच्या पक्षाचे आमदार राहिलेले आहेत कॅप्टन अभिकडचे. यावेळी तुम्ही किती जागेची शिवसेना? आम्ही 3 जागा, तिवसा, बडनेरा आणि दर्यापूर 3 जागाचा आमचा आग्रह राहील, कारण त्या जागा आम्ही लढवलेल्या आहे. महायुतीमध्ये रवी राणा देखील सहभागी आहे आणि तुम्ही देखील आहे. हे पहा, रवी राणा काय करणार याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी पक्षाचा एक वरिष्ठ नेता आहे आणि माझा आग्रह राहील की बडनेरा आम्हाला हवा आहे, तिवसा आम्हाला हवा आहे आणि दर्यापूर आम्हाला हवा आहे. तेवढा अधिकार मला आहे. शिंदे साहेबांकडे तुम्ही अशी मागणी करा? सरळ आहे, मागणी करायची गरज, त्यांना फोर्स करणार आहे मी. ह्या जागा आपल्याला घेतल्या पाहिजेत म्हणून. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये अडसुळांकडनं कुठला धोका होऊ नये, म्हणजे येऊ नये म्हणून फक्त गव्हर्नर पदाचं एक हे दाखवलं होतं असं आपण म्हणू शकतो. कारण की 2 दिवस झाले त्यावर काही निर्णय झाले. आता मी सांगितलं तुम्हाला सविस्तर धोका काय आणि काय काय. एकदा नाकारलं. हे नाकारलेलं नाही, पण तो विलंब आहे. आता ह्या विलंबाला काय मर्यादा आहे की नाही. शेवटी मला पण माझे निर्णय घ्यावे लागतील, पण तरी मी संयम ठेवणार. 15 दिवसात संयम ठेवून मी ते करणार आहे.